नमस्कार महाराष्ट्रातील सर्व अभ्योगतधारक बंधू आणि भगिनींनो, राज्यात लवकरच 9,000 शिक्षकांची भरती होणार आहे. विविध वृत्तपत्रांमध्ये आपण पाहतोय की काही ठिकाणी 10,000, 12,000, काही ठिकाणी 15,000 देखील म्हटलं गेलंय. महत्त्वाचा मुद्दा आपण सर्वांनी प्रयत्न केले तर 20,000 देखील शिक्षक भरती होऊ शकते. परंतु यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जो की काल टी-ई-टीची उत्तरसूची अंतिम आलेली आहे. आणि ह्या उत्तर सूचीच्या आधारे निकाल आज उद्या 1-2 दिवसात लागतोय. तर त्या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा, या परीक्षेत उत्तीर्ण उमेदवार देखील सहभागी होणार आहेत, असं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की त्यासाठी चालू असणारे प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तेच या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळे मुद्द्यांसह आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत, पाहणार आहोत. काय प्रयत्न चालू आहेत आणि कशा पद्धतीने ह्यांना उमेदवारांना संधी मिळणार आहे. कारण की आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ही न्यूज आपण व्यवस्थित पाहूया आणि त्यानंतर प्रयत्न काय चालू आहे ते सुद्धा पाहून घेऊया. 23 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून उत्तीर्ण उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची पडताळणी सुरू आहे. 31 जानेवारीपूर्वीच टी-ई-टीचा निकाल जाहीर होईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या परीक्षेत उत्तीर्ण उमेदवार देखील शिक्षक भरतीत सहभागी होऊ शकतील आणि अशाच प्रकारचा मेसेज जवळपास बऱ्याच व्हॉट्सअप ग्रुपवरती त्या ठिकाणी व्हायरल होताना दिसतोय की जे विद्यार्थी 23 नोव्हेंबर 2025ला झालेली जी टी-ई-टी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना या शिक्षक भरतीमध्ये सहभागी व्हावेत आणि त्याबद्दलचं निवेदन देखील तयार झालेलं आहे. आपण ते निवेदन या ठिकाणी पाहूया. हा एक ग्रुप आहे, मी या ग्रुपमध्ये नाही, परंतु एका व्हॉट्सअप ग्रुपला आलेले हे बरेचसे स्क्रीनशॉट आपण पाहतोय. तर अशा पद्धतीने एम-एस-सी पुणेची वेबसाईट आहे, कमिशनर एम-एस-सी पुणेची आहे, त्या सर्वांना हे मेसेज पाठवणार आहेत. तर ते निवेदन नक्की काय आहे आपण वाचून घेऊया. महोदय, उपरोक्त विषयास अनुसरून मी एक अभियोग्यताधारक विद्यार्थी असून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा 2025 दिली आहे. परंतु टी-ई-टी परीक्षा अपीयर असल्यामुळे पवित्र पोर्टलवरती नोंदणी करू शकत नाही. तरी माझी आपणास कळकळीची विनंती आहे की टी-ई-टी परीक्षा अपीयर विद्यार्थ्यांची सदरची अडचण विचारात घेऊन टी-ई-टी अपीयर विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, ही विनंती. आपण डी-एड अपीयर विद्यार्थ्यांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा देण्यासाठी संधी दिली, परंतु आता टी-ई-टी निकाल न लागल्याने अशा डी-एड बी-एड अपीयर विद्यार्थ्यांना पोर्टलवरती नोंदणी करता येत नाही. त्यामुळे आम्हाला अभियोग्यता परीक्षा देऊन चांगले गुण असून सुद्धा आमचा काहीही दोष नसताना भरतीतून बाहेर पडण्याची टांगती तलवार आज आमच्यावर आहे, अशी मागणी या अपीयर विद्यार्थ्यांनी, म्हणजे जे आता टी-ई-टी परीक्षा उत्तीर्ण होतील, त्यांनी केलेली आहे. सर्वांनी नंतर थोड्या वेळाने कमेंट्स करा की ही मागणी योग्य आहे की अयोग्य आहे, त्यांना संधी द्यायला पाहिजे की नको, आणि ही का पाहिजे संधी किंवा का नको असं सुद्धा तुम्ही ते मेन्शन करू शकता. कारण की त्यांनी एक खूप महत्त्वाचा मुद्दा मेन्शन केला आहे. तो महत्त्वाचा मुद्दा असा, पाठीमागे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा 2022 भरतीमध्ये सुद्धा टी-ई-टी अपीयर विद्यार्थ्यांना पोर्टलवरती नोंदणी चालू असताना अशी संधी दिली गेली होती. तरी आपणास मी स्वतः आणि सर्व डी-एड बी-एड विद्यार्थ्यांच्या वतीने आपणास कळकळीची विनंती करतो की आपण एक सकारात्मक विचार करून सदर टी-ई-टी अपीयर आम्हा विद्यार्थ्यांची अडचण सोडवून आम्हाला न्याय द्यावा, ही विनंती. त्यांनी केलेली मागणी देखील एका दृष्टीने जर पाहिलं, कारण की 2022मध्ये जी टी-ई-टी परीक्षा झालेली होती, सी-टी-टी परीक्षा, म्हणजे ऑगस्ट 2023ची, तर ते विद्यार्थी देखील प्रेफरन्स चालू व्हायच्या आधी, म्हणजे रजिस्ट्रेशन चालू असतानाची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये त्यांनी मागणी केली आणि त्यांच्या बाजूनी तो निर्णय आला आणि त्या विद्यार्थ्यांना सी-टी-टी अपीयर विद्यार्थी जे होते त्यावेळेसचे, त्यांना त्या ठिकाणी निकाल लागल्या त्यांना एडिटची संधी दिलेली होती. त्या धर्तीवरती या विद्यार्थ्यांनी सुद्धा इथे उल्लेख केला आहे की अशी संधी आम्हाला सुद्धा द्या, जी की 2022मध्ये दिलेली होती. ठीक आहे, अशा पद्धतीने त्यांचे मेसेज त्या ठिकाणी आहेत. आता आपण पाहूया काय होतं आहे, कसं होतं आहे. पण ठीक आहे, त्यांचा प्रयत्न चालू आहे. खरं तर त्यांना संधी मिळायला पाहिजे का नको, अशा संदर्भातले विविध चर्चा आहेत. आणि जे आत्ताचे जे आधी पास झालेले आहेत ते म्हणत आहेत की 14 मे 2025चीच पर्यंतचीच पात्रता ठिकाणी असेल तर आम्ही एडिट करून देऊ, नसेल तर नाही, जमणार नाही.
ते सुद्धा त्या ठिकाणी कडाडून विरोध करत आहेत. त्यावरती बऱ्याच चर्चा पाहायला मिळत आहेत. काही जण म्हणतायत की ही व्यावसायिक पात्रता आपण जर म्हटलं तर विचारात घेतली तर ही तुमची शैक्षणिक पात्रता नाही आहे. शैक्षणिक पात्रता 14 मेपर्यंतची पाहिजे. हे टी-ई-टी परीक्षा त्यामध्ये येत नाही आणि आम्हाला संधी पाहिजे असा यांचा मत आहे. तर तुम्ही नक्की सांगा की काय झालं पाहिजे आणि कशा पद्धतीने यांना संधी मिळाली पाहिजे की नको? मिळाली तर कदाचित नुकसान जे आधीचे कॅन्डिडेट आहेत त्यांचं देखील होऊ शकतं. पण एक मुद्दा महत्त्वाचा आहे, की काही जणांनी खूप महत्त्वाचे मी कमेंट वाचल्या, की आम्ही एज बार होतोय, आम्ही काय करणार? आम्ही भरतीच्या बाहेर जातोय त्यामुळं आम्हाला संधी द्या. अशा पद्धतीची देखील मागणी आहे आणि महत्त्वाचा मुद्दा एक सांगायचाच राहिला. या अशा प्रकारचे जर म्हणजे फाटे फुटत राहिले, डेट वाढत राहिली, कदाचित अजून डेट वाढू शकते. कारण की अशा पद्धतीने जर एक मुद्दा बाहेर येत राहिला, तर डेट वाढू शकते आणि अशा पद्धतीने भरती थोडीशी लांबणीवरती जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु ते प्रयत्न करतात त्यालासुद्धा आपण विरोध करू शकत नाही. कारण की त्यांचीसुद्धा त्यांच्या वयाच्या दृष्टीने विचार केला तर मागणी त्यांनी केलेली त्यांच्या प्रयत्न केलेले त्यांनी ठरवलेलं आहे तसं. ठीक आहे. तर त्यांनी निवेदनसुद्धा हे तुम्हाला मी दाखवलं या ठिकाणी. हे निवेदन आहे, हे निवेदन तयार आहे. त्याच्यावरती लवकरात लवकर त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वांना ऑल द बेस्ट. सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक यू सो मच.